श्री पतंजलि महामुनये नमः। गतसूत्रामध्ये आपण भगवद्वाच्य प्रणवाचा विचार केला आणि त्या ठिकाणी असं आपण पाहिलं की जिज्ञास्य प्रणव आणि उपास्य प्रणव अशा दोन प्रकारांनी प्रणवाचा विचार आपल्याला करावा लागतो। आणि उपास्य प्रणवासाठी भावना लागत असते आणि भावना प्राप्त होण्यासाठी आपल्याला त्याचा अर्थ, त्याच्या अर्थामध्ये गमन व्हावं लागतं। अर्थ हा हृदयामध्ये धारण व्हावा लागतो आणि त्या दृष्टीनं जिज्ञास्य प्रणव हा महत्वाचा ठरतो असं आपण पाहिलं। तर जिज्ञास्य प्रणव आणि उपास्य प्रणव याचा सर्वसामान्य अर्थ त्या ठिकाणी केला, अर्थात जिज्ञास्य प्रणवाचा आपण विशेष अर्थ केला आणि उपास्य प्रणवाचा आपण विशेष अर्थ त्या ठिकाणी केला नाही, कारण या सूत्रामध्ये त्याचा विचार आहे अशा दृष्टीने आपण त्याचा त्या ठिकाणी विचार केला नाही। तर या ठिकाणी आपण उपास्य प्रणवाचा या ठिकाणी विचार करणार आहोत आणि त्यासाठी सूत्रकार असं म्हणतात, प्रणवाची उपासना आहे, ईश्वर प्रणिधान करायचंय आणि करायचंय, पण त्यानंतर त्या ईश्वराचं प्रणिधान कसं करायचं तर प्रणव मंत्राद्वारा करायचं। प्रणव मंत्राचं काय करायचं तर प्रणव मंत्राचा जप करावा लागतो। जप कसा करायचा तर त्यासाठी पहिल्यांदी प्रणवाचा अर्थ हा आपल्या चित्तामध्ये स्फुटपणे प्रकट व्हायला पाहिजे आणि तो हृदयामध्ये धारण झालेला असला पाहिजे, म्हणजे त्याभोवती आपली भावना ही निर्माण होऊ शकते आणि भावना निर्माण झाल्यानंतर जे प्रणिधान होईल ते ईश्वर प्रणिधान असेल अशा अर्थाने ते म्हणतात तज्जपः तदर्थ भावनम। तो प्रणव जो त्याचा जप अर्थासहित म्हणजे ईश्वरावर अनुसंधान ठेवून भावनेसहित करावा। हा कशासाठी तर असंप्रज्ञात समाधीच्या निकटतम प्राप्तीसाठी, असंप्रज्ञात समाधीच्या शीघ्रतम प्राप्तीसाठी असा त्याचा अर्थ आहे। असं जर आपण पूर्वसूत्रांवर अनुसंधान ठेवलं तर आपल्याला लक्षात येतं, म्हणजे या हे एकूण प्रकरण कसं सुरू झालं यावर अनुसंधान ठेवलं तर आपल्याला असं लक्षात येईल की अधिमात्र उपायात मध्ये अधिमात्र तीव्र संवेग याला पर्यायी म्हणून प्रणव उपासना ईश्वर प्रणिधान करायचंय, त्याला पर्यायी उपाय म्हणून ईश्वर प्रणिधान करायचंय। ते कसं तर लक्षित केलेला ईश्वर जो आतापर्यंत ज्याचं आपण लक्षण केलं तो लक्षित जो ईश्वर आहे त्याचा वाचक प्रणव असल्यानं त्या प्रणवाच्या अर्थामध्ये गमन करून त्याचा अर्थ हृदयामध्ये स्फुटपणे धारण झाल्यानंतर आपोआपच भावना निर्माण होते आणि भावना निर्माण झाल्यानंतर जप करताना भावनेसहित तो जप केला जातो आणि त्यामुळे ईश्वर बंधन यशस्वी होतं आणि असंप्रज्ञात समाधी ही निकटतम असल्यानं शीघ्रतमपणे प्राप्त होते। असं एकूण या प्रकरणाचा हा गोषवार आहे। म्हणून या ठिकाणी सूत्रकार म्हणतात तज्जपः। तज्जपः म्हणजे कशाचा तर प्रणवाचा। तो जो प्रणव त्याचा जप हा कसा करायचा आहे तर अर्थासहित, म्हणजे त्याच्या अर्थामध्ये आपलं पूर्णपणे गमन झालेलं असलं पाहिजे आणि मग त्याच्या अर्थावर भावना करायची। त्याचा अर्थ म्हणजे शेवटी ईश्वर, त्याचा अर्थ म्हणजे भगवंत, त्याच्यावर अर्थावर म्हणजे भगवंतावर अनुसंधान ठेवून जप करावा अशा प्रकारे सूत्रकार या ठिकाणी सांगतात। आता तज्जपः या पदानं प्रणव जप हा सूत्रकार सांगतात, कारण गतसूत्रामध्ये प्रणव सांगितलाय आणि त्याचा जप असं या ठिकाणी ते म्हणतायत, अर्थात तो प्रणवाचा जप आहे आणि तोही कसा त्या प्रणवाचा जो वाच्य ईश्वर, त्या प्रणवाचा अर्थ, प्रणवाच्या अर्थात्मकतेनं येणारा जो भगवंत ईश्वर आहे त्याच्यावर, त्याच्या अनंत वीर्य अशा शक्तीवर, त्याच्या अनंत वीर्य अशा गुणांवर
अनंत गुणांनी विभूषित असा जो ईश्वर आहे त्याच्यावर भावना ठेवावी, भावना करावी आणि त्या भावनासहित जप करावा. अर्थात त्या भावनेनं, भगवत भावनेनं प्रणवाचा जप करावा. भगवत भावनेनं प्रणवाचा जप करावा. केवळ प्रणव 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 म्हणून या ओम ओम म्हणून जप करणं नाही, तर भावनेनं तो जप करावा. अर्थात हे त्याचं म्हणजे हे जे तात्पर्य आहे, भावनेचं तात्पर्य हे ध्यानामध्ये आहे असं समजावं. अर्थात भावना त्या ठिकाणी भगवंताबद्दलची भावना उत्कट होणं हे या ठिकाणी गृहीत असल्यामुळे भगवंताबद्दलची उत्कट भावना म्हणजे ती एक ध्यानावस्था असते असं गुढवाद सांगून जात असतो. आणि त्यामुळे ही जी हा जो जपाचा प्रकार आहे अर्थासहित भावनेसहित केला जाणारा जो जप आहे, अर्थात ती एक ध्यानावस्था आहे आणि ध्यानावस्थी असा तो जप आहे. आता या सूत्रप्रसंगामध्ये भाष्यकार आपल्याला असं पहिल्यांदा सांगतात की ओंकाराचा जप आणि तद्वाच्य ईश्वर याची भावना केली पाहिजे. म्हणजे ईश्वर भावनेसहित प्रणवजप केला पाहिजे आणि अशा जपानं चित्ताची एकाग्रता होते. आणि या संदर्भामध्ये विष्णू पुराणातलं ते एक वचन उद्धृत करतात. म्हणजे एकूण काय तर प्रणवासहित योग व्हायला पाहिजे आणि योगासहित प्रणव व्हायला पाहिजे, प्रणवाचा जप व्हायला पाहिजे असा हा एकूण या ठिकाणी प्रकार आहे. म्हणजे केवळ वाचिक जप करणं किंवा तांत्रिक आणि यांत्रिक जप करणं असा हा प्रकार या ठिकाणी नाहीये, कारण अर्थभावनेसहित करायला सांगितलेला आहे. तर त्यामुळे हा जो प्रकार आहे त्यात एक प्रकारे योगावस्था असायला पाहिजे. म्हणजे आपण काही प्रमाणामध्ये भगवंताशी युंजित असायला पाहिजे, भगवंतामध्ये आपली योगावस्था यायला पाहिजे, भगवंताशी आपण एकरूप व्हायला पाहिजे, तन्मय व्हायला पाहिजे, तत्पर आणि तन्मय व्हायला पाहिजे भगवंतामध्ये, भगवत तत्वामध्ये, त्या भावनेमध्ये. म्हणजे भगवत भावनेमध्ये तत्परता यायला पाहिजे आणि तन्मयता यायला पाहिजे आणि मग तो जप व्हायला पाहिजे असा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी सांगताना ते विष्णू पुराणातलं एक वचन या ठिकाणी उद्धृत करतात. असं आहे की विष्णू पुराणातलं वचन त्यांनी उद्धृत करणं हा प्रकार म्हणजे त्यांना विष्णू पुराण हे एक परम आगम असं प्रमाण आहे. कारण भगवान वेदव्यास, भाष्यकार वेदव्यासांना विष्णू पुराण हे परम आप्त वचन आहे. ते अशा अर्थानं की विष्णू पुराण हे त्यांच्या पित्यानं म्हणजे विष्णू पुराणाचे कर्ते जे आहेत ते पराशर ऋषी आहेत. पराशर ऋषी म्हणजे वेदव्यासांचे पिता आणि त्यामुळे ते आपल्याला अत्यंत आप्त असलेले जे आहेत असे पिता पराशर त्यांचं वचन या ठिकाणी उद्धृत करतात. ते म्हणतात स्वाध्यायात योगमासीत, स्वाध्यायात योगमासीत, योगात स्वाध्यायमामनेत, स्वाध्याय योग संपत्त्या परमात्मा प्रकाशते. आता ते म्हणतात प्रणवासहित, प्रणव जपासहित, प्रणव अनुसंधानासहित योग करावा आणि योगाद्वारा प्रणव अनुसंधान साधावं असा त्यांचा अनन्य संबंध आहे. आणि स्वाध्याय योग संपत्त्या परमात्मा प्रकाशते. म्हणजे स्वाध्याय आणि योग यांचा ज्यावेळेला तो मिलाप होईल, स्वाध्याय म्हणजे प्रणवजप, प्रणवजप आणि योग यांचा ज्यावेळेला तो मिलाप होईल त्यावेळेला परमात्मा प्रकाशतो, परमात्मा साक्षात्कार होतो, परमप्राप्ती होते असं विष्णू पुराणातलं वचन भाष्यकार आपल्या भाष्यामध्ये उद्धृत करतात. तर भाष्यकार काय म्हणतात त्यावर एक आपण नजर टाकूया. भाष्यकार म्हणतात प्रणवस्य जपः प्रणव अभिधेयस्य च ईश्वरस्य भावनम, प्रणव अभिधेयस्य च ईश्वरस्य भावनम. ते म्हणतात प्रणवाचा जप आणि त्याचा अभिधेय असा जो नामी आहे, वाच्य आहे, नामी जो आहे, वाच्य जो आहे तो ईश्वर, त्याची भावना केली पाहिजे.
म्हणजे भगवत भावनेनं प्रणव हा केला पाहिजे, प्रणव जप केला पाहिजे. आणि मग ते म्हणतात तदस्य योगिनः प्रणवं जपतः प्रणवार्थं च भावयतः चित्तम एकाग्रम संपद्यते. अशा प्रकारे प्रणवाचा जप करताना त्याचा अर्थ जो ईश्वर, त्याची भावना करण्यानं योग्याचं चित्त एकाग्रता प्राप्त होतं, योगावस्थेत जातं. तथाच उक्तम याविषयी वचन आहे म्हणून ते उद्धृत करतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे विष्णू पुराणातलं पराशर ऋषींचं वचन ते उद्धृत करतात. स्वाध्यायात योगमासीत योगात स्वाध्यायमामनेत स्वाध्याय योग संपत्त्या परमात्मा प्रकाशते. असं म्हटलं गेलंय की विष्णू पुराणामध्ये स्वाध्यायासह योगामध्ये स्थित व्हावं आणि योगाद्वारा स्वाध्याय साधावा. म्हणजे स्वाध्यायासह योग करावा, योगाद्वारा स्वाध्याय साधावा. स्वाध्याय योग संपत्त्या परमात्मा प्रकाशते. स्वाध्याय आणि योग या दोन्ही संपत्तीनं परमात्मा प्रकाशित होतो, अर्थात परमप्राप्ती होत असते, असं भाष्यकार या ठिकाणी सांगून जातात. असो, आता प्रणिधानाचा मंत्र सांगून झाल्यानंतर प्रणिधानाचा मंत्र कुठला तर प्रणव म्हणजे ओम. तर प्रणिधानाचा मंत्र सांगून झाल्यानंतर सूत्रकार या ठिकाणी भक्तीचं अंतरंग सांगतात. ब्रह्मनिष्ठाला किंवा ब्रह्मनिष्ठावंताला प्रणवाचं किंवा प्रणवासह सतत ब्रह्मध्यान करावं लागतं. आलं का लक्षात? जो ब्रह्मनिष्ठ आहे किंवा ब्रह्मनिष्ठावंत जो आहे त्याला प्रणवासह सतत ब्रह्मध्यान करावं लागतं. आणि या अर्थानं एक स्मृती आहे, स्मृतिवचन आहे, ते विज्ञान भिक्षू उद्धृत करतात. प्रणवेन परम ब्रह्म ध्यायीत नियतो यतिः. असा जो यती आहे, ब्रह्मनिष्ठ जो आहे, तो ब्रह्मावर ध्यान करत त्या ध्यानासहित प्रणवाचा जप करत असतो. आणि आता आपण जो विष्णू पुराणामधला त्यातलं जे वचन पाहिलं, विष्णू पुराणोक्त जे वचन पाहिलं, त्या वचनामध्ये स्वाध्याय आणि योग म्हणजे स्वाध्याय म्हणजे प्रणव जप आणि योग यांचं साहचर्य सांगितलं गेलेलं आहे. आणि त्यातलं तात्पर्य काय हे पाहणं या ठिकाणी मुख्य आहे. असं आहे की जप आणि योग म्हणजे योग म्हणजे निरोध, जप म्हणजे जप. तर जप आणि योग ह्यांचं सहवर्तन या ठिकाणी सांगितलेलं आहे या वचनामध्ये. त्यामुळे थोडीशी जर चिकित्सक दृष्टी ठेवली तर या ठिकाणी काय प्रश्न निर्माण होतो तो बघा. आता खरं असं आहे की जप आणि योग म्हणजे किंवा जप आणि निरोध यांचा अन्वय शक्य नसतो. आता निरोध म्हटल्यानंतर निरोधावस्थेमध्ये जप कसा चालेल, आणि जप चालू आहे म्हणजे निरोध कसा निर्माण होईल, आणि जप चालू आहे म्हणजे निरोध कसा असेल, असा या ठिकाणी सरळ असा प्रश्न आहे. पण गंमत अशी आहे की परम ऋषी असे जे पराशर आहेत, परम आप्त असे पराशर ऋषी जे आहेत, त्यांनी असं वचन दिलेलं आहे आणि व्यासांनी पुन्हा ते उद्धृत केलेलं आहे. त्यामुळे यामध्ये अर्थ असा आहे की प्रणवासह योगारूढ व्हावं, प्रणवासहित योगोपसंहार करावा. आता जेव्हा योगावस्था नसेल तेव्हा प्रणवाचं आलंबन ठेवावंच. प्रणवाचं आलंबन आपण योग साधना करत असो आणि नसो, करत नसलो तरी प्रणवाचं आलंबन ठेवावं. त्यामुळे यामध्ये अर्थ असा आहे की प्रणवासह योगारूढ व्हावं, प्रणवासहित योगोपसंहार करावा. आता जेव्हा योगावस्था नसेल तेव्हा प्रणवाचं आलंबन ठेवावंच. प्रणवाचं आलंबन आपण योग साधना करत असो आणि नसो, करत नसलो तरी प्रणवाचं आलंबन ठेवावं आणि प्रणवालंबनामध्येच किंवा त्याद्वाराच योगारूढ व्हावं असा अभिप्राय या ठिकाणी भिक्षूंनी काढलाय. म्हणून त्यांनी त्याचा अर्थ असा केला की असं आहे की जप आणि योगावस्था यांचा काही अन्वय शक्य नाही, म्हणून त्यांनी असा अर्थ केला की
उपक्रम करताना प्रणव करावा आणि उपसंहार करताना प्रणव जप असावा असा त्याने अर्थ केलेला आहे. आणि सकृतदर्शनी हे आपल्याला मान्यच करावं लागतं, कारण योगावस्था म्हणजे निरोधावस्था म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रणव कसा चालेल, जप कसा चालेल, असा एक सरळसोट प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आणि तो तर्क सुसंगत असा प्रश्न असतो. आणि त्यामुळे निरोधात्मक योगामध्ये ज्या वेळेला योगावस्था ही प्रफुल्लित झालेली असेल, निरोध त्या ठिकाणी उभारला गेला असेल, त्यावेळेला प्रणवजप कसा चालू शकेल असा एक खरोखर सुसंगत प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. परंतु पातंजली योगामध्ये किंवा ब्रह्मविद्येमध्ये प्रणवजप म्हणजे केवळ मंत्राची आणि मानसिक आवृत्ती नाहीये. यामुळे आपल्याला एक जपाबद्दलचा एक गूढार्थ प्राप्त होतो. म्हणजे ही जिज्ञासा या ठिकाणी निर्माण झाली, हा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न बहुमूल्य असा प्रश्न आहे, कारण या प्रश्नामुळे म्हणजे प्रश्न मुळात लक्षात आला का की प्रणवासहित योग आणि योगासहित प्रणव आणि यांचं सहवर्तन असं या वचनामध्ये सांगितलंय, पराशर वचनामध्ये सांगितलंय, व्यासांनी उद्धृत केलंय, भाष्यकारांनी उद्धृत केलेलं आहे. तर प्रश्न असा होतो की जप म्हटल्यानंतर आपल्याला जपाचा अर्थ जप, सतत रटणं, एखादा शब्द रटणं, एखादा मंत्र रटणं असा आपण अर्थ करतो. त्याची सतत आवृत्ती असते, मानसिक म्हणा वाचिक म्हणा अशी एक सतत आवृत्ती चालू असायला पाहिजे, असं ह्याला आपण जप म्हणतो. मग ज्यावेळेला हे चालू असेल त्यावेळेला योग कसा निर्माण होईल, योगावस्था कशी येईल आणि योगावस्था असताना जप कसा चालू शकेल असा अत्यंत तर्कसुसंगत प्रश्न निर्माण झाल्यामुळं जपाच्या विषयी जो गूढवाद आहे त्याचं पहिल्यांदी आपल्याला दालन दिसतं, अर्थात त्याला कुलूप आहे. सध्या त्याला कुलूप आहे आणि ते निदान आपल्याला ते दालन दिसलं आणि त्याला त्या दालनाला कुलूप आहे हे दिसलं, त्यामुळे कुलूप उघडण्याचा पुढला प्रकार त्यानंतर संभवू शकतो. तर एकूण असं आहे की ब्रह्मविद्या असो किंवा योग असो, यामध्ये ज्यावेळेला या ठिकाणी जप म्हणून सांगितलाय, जपाचा अर्थ प्रसिद्ध अर्थ केवळ जप जो आहे तेवढाच घेऊन या ठिकाणी भागत नाही, तर त्याला काहीतरी गूढार्थ आहे हे या ठिकाणी सकृत दर्शनी लक्षात येतं आणि यायला पाहिजे. अर्थात ब्रह्मविद्येमध्ये आणि योगामध्ये जप म्हणजे केवळ मंत्राची वाचिक किंवा मानसिक आवृत्ती नाहीये, सततावर्तन नाहीये, एवढाच अर्थ नाहीये. हा अर्थ आहे पण एवढाच नाहीये. आणि हे त्याच्या प्रक्रिया स्तरांचा विचार केल्यानंतर, म्हणजे जपाच्या ज्या प्रक्रिया असतात, जपसाधनेमध्ये ज्या प्रक्रिया येतात त्या प्रक्रियांचा विचार केल्यानंतर हे आपल्याला कळणार आहे. असो, म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा एक जिज्ञास्य प्रश्न किती महत्वाचा आहे तो या ठिकाणी उभा केलाय. आता प्रणव याच्या अर्थमीमांसेमध्ये असं लक्षात येईल की प्रणवात मध्ये जे सामर्थ्य आहे, प्रणवाचं जे सामर्थ्य आहे त्यानुसार सगळ्या प्राकृत सृष्टीचा जसा प्रणवामध्ये प्रभव होतो, प्रणवामधून त्याची सुरुवात होते, प्रणवापासून त्याची निर्मिती होते, सृष्टी होते, तसंच प्रणवामध्ये समस्त सृष्टीचा लय होतो असं आपण प्रणवाच्या बाबतीत पाहिलं. प्रणवाचा अर्थ करताना आपण पाहिलं की प्रणव हा सगळ्याचा जसा प्रभव आहे तसंच प्रणव हा सगळ्यांचं निधान स्थान आहे. समस्त सृष्टीचा लय हा सुद्धा प्रणवात होतो आपण असं पाहिलं. आणि शेवटी अशा सिद्धतेला आपल्याला हे सूत्र त्यामुळे आणावं लागेल की प्रणवाद्वारा प्रणवावलंबन घेऊन प्रणवावलंबन न सोडता पूर्ण निरोधात्मक असंप्रज्ञात समाधी कशी येते हा प्रकार आपल्याला या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. अर्थात 18व्या सूत्रामध्ये हा प्रकार सांगितला गेलेला आहे. त्यामुळे 18व्या सूत्राकडे जर तुम्ही वळालात तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. त्या ठिकाणी हे सांगितलं गेलं की प्रणवाद्वारा समस्त चित्तवृत्ती निरोध हा कसा संभवतो, त्याची तर्कसुसंगत अशी गूढवादातली प्रक्रिया ही त्यातली गेली.
तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला न्यावंसं वाटतं की तुम्ही त्या ठिकाणी तो भाग पुन्हा एकदा पाहायला पाहिजे, पुन्हा एकदा तो समजून घेतला पाहिजे. तर एकूण काय, प्रणवामध्ये जसा सगळ्या सृष्टीचा लय होऊ शकतो म्हटल्यानंतर चित्तवृत्तींचा लय का होऊ शकणार नाही, एवढ्या प्रश्नाद्वारा आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळतं. म्हणजे हा एक गमतीदार प्रकार आहे की प्रश्नाद्वारा प्रश्नाचं उत्तर मिळतं, प्रश्नाद्वारा प्रश्नाचं उत्तर देता येतं, प्रश्नाद्वारा प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. हा एक गमतीदार प्रकार या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा आहे. तर प्रश्न असा आहे की जर समस्त सृष्टीचा लय प्रणवामध्ये होत असेल तर चित्तवृत्तींचा लय का होऊ शकत नाही. अर्थात चित्तवृत्तींचा लय होऊ शकतो आणि त्यामुळे प्रणवाद्वारा प्रणवावलंबनाद्वारा समस्त वृत्तींचा निरोध देणारी असंप्रज्ञा समाधी ही प्राप्त होऊ शकते. आणि त्यामुळे सकृतदर्शनी जो एक प्रश्न निर्माण झाला, वरवर पाहता जो प्रश्न निर्माण झाला की जप आणि योग यांचा समन्वय कसा होईल, जप आणि योग यांचं साहचर्य कसं होईल, तर त्या प्रश्नावर या ठिकाणी असा पडदा पडू शकतो. असो, आणि हा प्रश्न या ठिकाणी महत्वाचा अशा अर्थानं की हे प्रकरण असंप्रज्ञा समाधीवरचं आहे, यावरचं तुमचं अनुसंधान कदाचित सुटलेलं नसेल. हे जे ईश्वर प्रकरण योगसूत्रामध्ये आलेलं आहे ते असंप्रज्ञा समाधीच्या प्रकरणामध्ये आलेलं आहे. आणि सुटलं असेल तर तुम्हाला केवळ एक त्या ठिकाणी दिग्दर्शन करतो ते असं की असंप्रज्ञा समाधीचा जो भवप्रत्यय आणि उपाय प्रत्यय असे दोन प्रकार आहेत, त्यात उपाय प्रत्ययाचे आपण साधक आहोत आणि उपाय प्रत्ययासाठी अधिमात्र उपायामध्ये तीव्र संवेग असेल तर समाधी लवकर प्राप्त होते असं सांगितलं गेलं. आणि त्यानंतर अधिमात्र उपायामध्ये अधिमात्र तीव्र संवेगाद्वारा समाधी ही निकटतम असते असं सांगितलं गेलं. आणि त्यामुळे तसं सांगितल्यानंतर त्याला पर्याय म्हणून ईश्वर प्रणिधान म्हणजे अधिमात्र उपायाचा आणि अधिमात्र तीव्र संवेगाचा जो योग असेल, साधना असेल, त्याला पर्याय म्हणून ईश्वर प्रणिधान सांगितलं गेलं. आणि ईश्वर प्रणिधानाचं त्या ठिकाणी प्रकरण त्याची सुरुवात झाली. आणि त्यामुळे या प्रकरणाची सुरुवात असंप्रज्ञा समाधीमध्ये आहे म्हटल्यानंतर त्याचा उपाय म्हणून या ठिकाणी सांगितला असल्यामुळे प्रणव जप हा सर्ववृत्ती निरोध देऊ शकतो असं शास्त्रकारांचं स्पष्ट मत आहे. हे तर निश्चित होतच. अर्थात समाधीचा गूढवाद आणि त्यातली तर्क सुसंगत एकूण प्रक्रिया ही आपण 18व्या सूत्रातच पाहिली आहे. त्यामुळे एकूण त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. तर थोडक्यात असं की सकृतदर्शनी प्रणवजप आणि असंप्रज्ञा समाधी यांचा अन्वय अशक्य वाटणार आणि त्याचा अन्वय दाखवणं यासाठी कोणताही तर्क तोकडाच ठरणार. पण आता एवढंच सांगता येईल की प्रणवावलंबन न सुटता असंप्रज्ञा समाधी साधते, किंबहुना प्रणवावलंबन सुटणं हे व्युत्थान ठरतं आणि असंप्रज्ञा समाधीमध्ये प्रणवावलंबन असतं, चालू असतं, तरीही सर्व वृत्तींचा निरोध होऊ शकतो असा एकूण हा प्रकार आहे. असो, हा जो योगसूत्रामध्ये एकूण आशय आता आलेला आहे तशा प्रकारचा आशय संबंध हे जे प्रकरण सुरू झालंय, क्लेशकर बाक आशय हे अपरामृष्टा पुरुष विशेष ईश्वर, आशापासून जे ईश्वराचं प्रकरण चालू झालं आहे तशा प्रकारचंच एकूण विवेचन हे महर्षी योग याज्ञवल्क्य यांच्या स्मृतीमध्ये प्राप्त होतं. तर त्याने असं वर्णन केलंय की क्लेश कर्म विपाकश्च वासनाभि तथैवच अपरामृष्टम एवाह पुरुषम ही ईश्वर श्रुती. आता सूत्राची ही एक आवृत्तीच आहे असं निश्चित म्हणता येतं. आणि पुढे ते म्हणतात वाच्य यज्ञेश्वर प्रोक्तो वाचक प्रणव स्मृत वाचकेने तो विज्ञातो वाच्य एव प्रसीदती तदर्थम प्रणवजप्यम धातव्यम सततम बुधैः
ईश्वर पुरुषाख्यस्तु देवोपास्तो प्रसीदती. अशा प्रकारे त्यांनी हेच तात्पर्य एक 4 श्लोकामध्ये सांगितलंय. असो, आता प्रणव हा एकाक्षर मंत्र आहे हे सर्व विदितच आहे. प्रणव हा मंत्र आहे, ओंकार हा मंत्र आहे, हे सर्व विदितच आहे. आणि हा मंत्र असल्यामुळे थोडंसं मंत्रशा आणि पुन्हा या मंत्राचा जप या ठिकाणी सांगितलेला असल्यामुळं आपल्याला थोडंसं मंत्रशास्त्राचा या ठिकाणी परिचय करून घेतला पाहिजे, अर्थात या सूत्राच्या संदर्भातच. तर असं आहे की मंत्रशास्त्रामध्ये मंत्राचे काही प्रकार सांगितलेत. मंत्रोच्चार विचारही त्या ठिकाणी आलेला आहे की मंत्राचा उच्चार कसा करावा आणि कसा होत असतो, हाही प्रकार मंत्रशास्त्रामध्ये सांगितलेला आहे. आता तो केवळ मंत्रजपामध्ये प्रास्ताविक विचार म्हणून आपल्याला या ठिकाणी मानता येतो आणि त्याच्याशी प्रस्तुत प्रणव जपाचं विशेष काही तात्पर्य नसलं तरी मंत्रजप आणि योगज प्रणव जप यामध्ये भेद समजण्याच्या दृष्टीनं हा भाग विचारणीय आहे. आता या ठिकाणी असं आहे की मंत्रशास्त्राच्या दृष्टीने आणि मंत्रतंत्राच्या दृष्टीने या ठिकाणी प्रणव जप करायचा नाहीये. आपण आत्ताच पाहिलं की वेदव्यासांनी, भाष्यकार व्यासांनी विष्णू पुराणातलं वचन सांगून त्या ठिकाणी प्रणवाचा जप कसा करायचा हा सांगितलाय. योगाद्वारा तो व्हायला पाहिजे. योगज प्रणव जप सांगितलाय. अर्थात योगज प्रणव जप जरी सांगितला असला तरी तो समजून घेण्यासाठी प्रसिद्ध जप जो आहे, लौकिक प्रकारचा जो जप आहे त्याच्याशी त्याचा फरक, त्याचा भेद समजून घेण्यासाठी आपल्याला थोडंसं लौकिक जपाचा परिचय करून घेणं हे या ठिकाणी आवश्यक ठरतं आणि त्या दृष्टीनं आपण हा जो जपाचा प्रकार आहे तो समजून घेणार आहोत. तर असं आहे की मंत्राचं एक वर्गीकरण मंत्रशास्त्रामध्ये प्राप्त होतं ते असं की वैदिक मंत्र आणि म्हणजे ज्यांनी आध्यात्मिक उन्नती होते त्याला वैदिक मंत्र म्हणतात. आणि दुसरा साबर मंत्र. हा साबर मंत्र दैविक किंवा पैशाचिक असतो. आता मंत्राचं एक दुसरं वर्गीकरण असं आहे की अर्थभाव प्रधान असे काही मंत्र असतात, तर काही ध्वनी प्रधान असे मंत्र असतात. आणि अशा भेदानं सुद्धा मंत्रांचं एक वर्गीकरण प्राप्त होत असतं. अर्थात या ठिकाणी अर्थभाव प्रधान प्रणव मंत्र सांगितला गेलाय हे वादातीत आहे, हे निश्चितच आहे. पण काही मंत्र हे ध्वनी प्रधान असतात, काही मंत्र हे प्रधान असतात. तुमची त्या मंत्रामागे भावना असो किंवा नसो आणि असली तरी ती कशीही असो, मंत्र त्याचं काम करून जातो. आलं का लक्षात? म्हणजे मंत्र म्हणताना त्यामागे तुमची भावना नाही म्हणून मंत्र परिणामकारक होणार नाही असं म्हणता येत नाही. बरं, मंत्र म्हणताना मंत्राचा अर्थ एक असला आणि तुमची भावना तद्विपरीत जरी असली तरी तो मंत्र वाया जातो असंही म्हणता येत नाही. ते ध्वनी प्रधान असे काही मंत्र असतात. या ठिकाणी एक गमतीदार उदाहरण आठवतं. असं आहे की एक माणूस ज्याला आंग्ल भाषा येत नाही, ज्याला इंग्रजी भाषा येत नाही, त्याच्यावर विलायतेला जाण्याचा प्रसंग येतो, इंग्लंडला जाण्याचा प्रसंग येतो. अर्थात त्याला इंग्रजीची अजिबात गंधवार्ता नसते, त्याला अजिबात त्याचा काही पत्ता नसतो, त्या भाषेचा काहीच पत्ता नसतो, काहीही बोध होत नसतो त्याला त्या भाषेचा. पण त्याला त्या इंग्लंडला जावं लागतं म्हटल्यानंतर तो 3-4 गोष्टी विचारून घेतो की त्या ठिकाणी गेल्यानंतर समोर आलेल्या माणसाला आपण जसं वंदन करतो तसं कसं वंदन करायचं. आपण कोणी माणूस भेटला की नमस्कार म्हणून नमस्कार करतो, विचारपूस करतो आणि त्याच्यानंतर आपला संवाद हा होत असतो. पण सुरुवातीला आपण समोर आलेल्या माणसाला अभिवादन करतो, नमस्कार वगैरे म्हणतो. तर त्यांनी असा प्रश्न विचारला की इंग्लंडला गेल्यानंतर समोर आलेल्या माणसाला मी अभिवादन कसं करायचं. तर असे एका धोकेबाज माणसाने
त्याला उपदेश दिला, तुझा उजवा थोडासा वर उचल आणि पंजा त्या माणसाकडे दाखव आणि त्याला असं म्हण, हॅलो ब्लडी बास्टर्ड. अर्थात आता या माणसाला त्या शब्दाचा अर्थ काय याचा पत्ता नाही. तर तो लंडनला गेला आणि त्या ठिकाणी त्याने पहिल्यांदी जो समोर माणूस आला त्याला असं अभिवादन केलं. तर त्याच्या मनामध्ये काय होतं, मनामध्ये त्याच्यामध्ये प्रामाणिक अशी वृत्ती होती, प्रामाणिक इच्छा होती की समोरच्या माणसाला एक आपण अभिवादन करावं, नमस्कार असं म्हणावं. म्हणजे भावना त्याच्या मनामध्ये शुद्ध होती, विशुद्ध होती, प्रामाणिक होती. पण मनामध्ये जरी तशी भावना असली तरी तोंडाने आलेला उच्चार, तोंडाने केलेला उच्चार हा भयंकर होता आणि त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याच्या श्रीमुखात एक खाडकन बसली. आता ह्याला कळे ना की मी प्रामाणिकपणे त्याला अभिवादन करतोय, वंदन करतोय आणि ह्याने माझ्या श्रीमुखात का भडकवली. अर्थात मुद्दा असा की ते जे अभिवादन आहे ते भावना प्रधान नाही तर त्या ठिकाणी ध्वनी प्रधान आहे. तुम्ही काय म्हणालात ह्याला महत्व आहे, तुम्हाला काय वाटलं ह्याला महत्व नाहीये. तर तसे काही मंत्र असतात, ध्वनी प्रधान मंत्र असतात. मग त्यामागे तुमची भावना असो नसो किंवा कशीही असो, त्या ध्वनीचं उच्चारण झाल्यानंतर तो ध्वनी त्याचं कार्य करून जातो. तर तशा प्रकारे काही ध्वनी प्रधान मंत्र असतात असं मंत्रशास्त्र सांगून जातं. त्यानंतर मंत्रमोहदनीमध्ये मंत्राचं एक वर्गीकरण सापडतं, ते म्हणजे सिद्ध, साध्य, सुसिद्ध, आरी, आरी आरी अशा प्रकारे त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. आणि त्यानंतर मंत्रोच्चारामध्ये पंचतत्व ही असतात अशा अर्थानं मंत्राचं एक वर्गीकरण आहे. तर ते म्हणजे आपण आपल्या तोंडाचा, वागेंद्रियाचा जो व्यापार करतो, मुखाचा जो व्यापार करतो, वागेंद्रियाचा व्यापार करून आपण मंत्र जो म्हणतो, तर त्यामध्ये असं त्यांनी मंत्रशास्त्र सांगितलंय की आपले जे ओठ असतात, ओठांची हालचाल जी होते ती पृथ्वी तत्वाची असते. अर्थात ओठांची हालचाल ही पृथ्वी तत्वाची, ओठ हे पृथ्वी तत्वाचं त्या ठिकाणी अनुसरण करत असतात. आणि जिव्हा म्हणजे अपतत्व, जलतत्व, अपतत्व. अर्थात जिव्हेची जी हालचाल होते मंत्रोच्चारामध्ये त्यामागे अर्थात ते अपतत्व असतं. आणि त्यानंतर दातांची जी काय हालचाल असते म्हणजे कवळीची जी हालचाल असते ते म्हणजे अग्नितत्व आहे. आणि टाळूचा जो वापर केला जातो ते वायू तत्व आहे. आणि कंठ म्हणजे कंठातून उच्चार होत असल्यामुळं कंठामध्ये जो काही व्यापार होतो ते आकाश तत्व आहे. तर मंत्रामध्ये अशा प्रकारे ही पंचतत्व असतात असं मंत्रशास्त्र सांगून जातं. त्यानंतर मंत्रशास्त्र असंही सांगतं की मंत्रामध्ये जेवढी अक्षरं असतील तितके लाख जप करण्यानं कामनापूर्ती होते. म्हणजे मंत्रामध्ये 3 अक्षर असतील तर 3 लाख जप. मंत्रामध्ये 8 अक्षर असतील, आपल्याला माहिती आहेत मंत्र पंचाक्षरी, अष्टाक्षरी, द्वादशाक्षरी, षोडशाक्षरी. तर जेवढे मंत्रामध्ये जेवढे अक्षर असतील तेवढे लाख जप करण्यानं आपली कामनापूर्ती होत असते. आणि 13 कोटी जप करण्यानं सिद्धी होत असते असा मंत्रशास्त्राचा विचार आहे. असो, या ठिकाणी कुतूहल म्हणून असा प्रयत्न करण्यात आला की संत रामदासांनी श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र याचे 13 कोटी जप केले असं सांगितलं जातं. इतिहासामध्ये असं नमूद आहे. अर्थात 13 कोटी जप केल्याने मोक्षसिद्धी होते असं मंत्रशास्त्र सांगतं. तर त्याने 13 कोटी जप केले. तर एक कुतूहल म्हणून, जिज्ञासा म्हणून जर थोडा विचार केला की रामदासांनी हा जप
12 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केला. 13 कोटी जप हे 12 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण केले म्हटल्यानंतर त्यांनी हे अनुष्ठान कसं केलं असेल याबद्दल एक कुतूहल निर्माण झाल्यानं या ठिकाणी थोडा विचार केला आणि तो विचार तुम्हाला सांगतो. तर असं पहा की त्याने 13 कोटी जप 12 वर्षामध्ये केले. 13 कोटी जप 12 वर्षामध्ये केले. त्यामुळे असं होतं की दरवर्षी अर्थात प्रतिवर्षी त्यांना 1,08,33,333 जप हे करावे लागले. आलं का लक्षात? आणि त्यामुळे काय झालं की दिवसाकाठी त्यांना 29,680 म्हणजे जवळजवळ 30,000 जप हे करावे लागले. दिवसाकाठी 30,000 जप त्यांना करावे लागले. या त्यांना अर्थात त्या ठिकाणी रविवार नाही, सुट्टी नाही, कुठल्याही प्रकारे कॅज्युअल लीव्ह नाही, प्रिव्हिलेज लीव्ह नाही. क्षणभर कल्पना करा, 12 वर्षाची ही एक प्रकारची ड्युटी, तेही दिवसाकाठी 15 तास सतत, आणि त्यामध्ये एकही दिवस खंड नाही. अशा प्रकारे त्यांनी तो जप केला. आणि असं आहे की त्याचा सर्वसाधारण आपण वेग असा धरला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तर अशा प्रकारे मिनिटाला जवळजवळ 30 जप होऊ शकतात. आणि 30 जप होत असल्यानं त्यांना दिवसाकाठी 15 तास हे अनुष्ठान करावं लागलं. आणि हे 12 वर्ष अनुष्ठान केल्यानंतर 13 कोटी जप हे पूर्ण होऊ शकले. तर अशा प्रकारे 13 कोटी हा आकडा काय असतो ह्याची एक कल्पना येण्यासाठी या ठिकाणी हा प्रकार तुम्हाला सांगितला. असो, त्यानंतर भगवान नारायणाची भगवान विष्णूची जी 16 प्रसिद्ध नाव आहेत त्याविषयी बृहत्स्तोत्र रत्नाकरामध्ये असं म्हटलंय की निरनिराळ्या प्रसंगामध्ये ही 16 नावं यथार्थ ठरतात, परिणामकारक ठरतात. अर्थात त्या नामाचा त्या विशिष्ट परिस्थितीशी आणि प्रसंगाशी घनिष्ठ संबंध आहे असं मंत्रशास्त्र सांगतं. तर बृहत्स्तोत्र रत्नाकर म्हणतं की विष्णूची जी अनेक नावं आहेत त्यातलं पहिलं नाव म्हणजे विष्णू. हे विष्णू औषध सेवनाच्या वेळेला ते नाव घेतलं पाहिजे. तो प्रसिद्ध मंत्र जो श्लोक माहिती आहे, औषधम जान्हवी तोयम, तर त्या ठिकाणी विष्णू हे नाव आलेलं आहे आणि विष्णू हे नाव औषध सेवनाच्या वेळेला केलं पाहिजे. नंतर जनार्दन हे भोजनाच्या वेळेला, त्यानंतर पद्मनाभ हे शयनकाळी, प्रजापती हे विवाह प्रसंगी, चक्रधर हे युद्ध प्रसंगी, त्रिविक्रम हे प्रवासाप्रसंगी, नारायण हे अंतकाल आलेला असताना, नंतर श्रीधर हा प्रिय संग असताना, गोविंद हे दुःख निवृत्त्योत्तर, त्यानंतर मधुसूदन हे संकटकाळी, नरसिंह हे अरण्यामध्ये, नंतर जलशायीन हे अग्निसंपर्क असताना, वराह त्यानंतर वराह हे जलसंपर्क असताना, रघुनंदन हे पर्वतमय प्रदेशामध्ये संचार होत असताना किंवा पर्वत गमन काळी, आणि वामन हे गमन काळामध्ये, माधव हे सगळ्या प्रसंगी. अशा प्रकारे नामाचा त्या त्या परिस्थितीशी संबंध असतो अशा अर्थानं मंत्रशास्त्र सांगू जातं. आता या नामजपाचं महात्म्य हे खरं म्हणजे ऋग्वेदापासून आलेलं आहे. वेदकाळापासून नामजपाला महत्व आहे. तर या ठिकाणी एक ऋग्वेदातलं सूक्त आठवतं. ते असं आहे की तमस्तोतारः पर्व्यं यथाविद ऋतस्य गर्भ जानुषा पीर्तनः
अस्यो जानंतो नाम चिद्विभक्तन महस्ते विष्णू सजामहे, अशा प्रकारे त्यात म्हटलंय. याचा अर्थ असा की अनादिसिद्ध ऋत ज्यापासून उत्पन्न झालं ते किंवा यज्ञेश्वर त्या विष्णू तो स्वतः जसा आहे तसा जाणा आणि त्याचं नाव पुरुषार्थ देणार आहे. त्याचं नाम जे आहे ते पुरुषार्थ साध्य करून देणार आहे. आणि हे वर्म जाणून त्याच्या नावाचं संकीर्तन करा, अशा प्रकारे ते ऋग्वेदातलं सूक्त सांगतं. असं म्हणजे ही जी आपली नामसंकीर्तनाची परंपरा आहे ही वेदकालीन आहे. वेदामध्ये त्याला मूळ आहे, वेद स्त्रोतापासून ते आलेलं आहे असं या ठिकाणी सांगायचं आहे. असो, तर आता या ठिकाणी जरा सूत्राकडे बोलून असं असं वाटतं की या ठिकाणी जप असा सांगितला आहे, जप करायला सांगितला आहे आणि त्यामुळे त्याचा विचार या ठिकाणी प्रस्तुत आहे. या ठिकाणी योग प्रयोजनानुसार जप हे द्विविध ठरतात. एक तर योगोपक्रम किंवा योगपूर्वकालीन किंवा व्युत्थानकालीन, ज्यावेळेला योगावस्था नसते, मनोव्यापारावस्था असते त्यावेळेचा जप, अर्थात स्वाध्याय. आणि दुसरा म्हणजे निरोधज भूमीतला प्रकार म्हणजे प्रणवानुसंधान. आता प्रथम जपाचा सामान्य विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहिजे. व्युत्थानावस्थेमध्ये तो इष्ट असतो आणि त्यातूनच योगारूढावस्थेचा उपक्रम हा होत असतो. योगारूढ अवस्था जी असते त्याचा उपक्रम होत असतो. आता जपाचा सामान्य अर्थ मंत्राचं आवर्तन ठेवणं असा आहे. आणि असं आहे की आपण म्हणतो की त्याचा जप चालू आहे, पैसा 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 त्याचा जप चालू आहे, घर 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 त्याचा जप चालू आहे, गाडी 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 त्याचा जप चालू आहे. आता हा काही जप नसतो. म्हणजे एखादा शब्द सतत रटणं, वरच्यावर आवर्तन करणं ह्याला आपण जप म्हणतो, पण तो जपाचा अर्थ नाहीये. आलं का लक्षात? बंगला 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 असा जप होऊ शकत नाही. पैसा 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 असा जप होऊ शकत नाही. आपण जरी तो सतत घोळत राहिलो, तो शब्द म्हणत राहिलो तरी त्याला जप असं म्हणता येत नाही. कारण जप म्हणजे केवळ रटणं, केवळ सततावर्तन, शब्दाचं सततावर्तन असा त्याचा अर्थ नाहीये. जपाला एक विशिष्ट अर्थ आहे. आणि त्यामुळे आता जे म्हटलं की पैशाचा जप होऊ शकत नाही, बंगल्याचा जप होऊ शकत नाही, गाडीचा जप होऊ शकत नाही, याचं कारण असं की जप या शब्दालाच विशिष्ट अर्थ आहे. तर तो आपण या ठिकाणी अर्थ आता पाहूया. अग्निपुराणामध्ये असं म्हटलंय, जकारो जन्म विच्छेद. जप या शब्दामध्ये दोन अक्षर आहेत, ज आणि प, हे त्याचे अवयव आहेत. तर त्याबद्दल असं म्हटलंय की जकारो जन्म विच्छेद पकार पापनाशक तस्या जप इति प्रोक्तो जन्म पाप विनाशक. त्याला जप म्हणतात की ज्याद्वारा जकारामुळे जन्मविच्छेद होतो आणि पकारामुळे पापनाश होत असतं. त्यामुळे ज्याद्वारा जन्मविच्छेद होतो आणि पापनाशन होत होतं, पापविनाशन होत असतं, त्याला जप म्हणतात. आता बंगला 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 याच्यामध्ये पैसा 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 ह्याच्यामध्ये कुठे कुठे आला ज आणि कुठे आला प, मग याला जप का म्हणता? पण आपण व्यवहारात म्हणतो. एकूण काय, जप म्हणजे केवळ जप नाही. ज्या अर्थाने आपण त्याला जप म्हणतोय त्या अर्थाने जप हा शास्त्रात सांगितला जात नाही. जपाला हा विशिष्ट अर्थ आहे. आणि जपाविषयी शास्त्रोक्त माहिती जाबाला दर्शन उपनिषदामध्ये उत्तरखंडात मिळते. त्यातला आशय असा आहे की गुरु उपादिष्ट म्हणजे गुरुनी दीक्षा दिलेला, गुरुनी उपदेश केलेला जो वेदोक्त मंत्र असतो त्याचं आवृत्तीकरण करणं, त्याचं सततावर्तन करणं, ह्याला जप म्हणतात. म्हणजे मुख्यतः तो एक गुरुच्या उपदेशातून प्राप्त झालेला वेदोक्त असा तो मंत्र असायला पाहिजे. आणि मग अशा जपाचे वाचिक, मानसिक
असे दोन प्रकार संभवतात. एक म्हणजे वाचिक असा जप असतो जो वागेंद्रियाद्वारा वाचेद्वारा केला जातो, आणि दुसरा मानसिक असा प्रकार असतो. त्यामुळे या ठिकाणी वर्गीकरण असं प्राप्त होतं की जप म्हटल्यानंतर तो वाचिक किंवा मानसिक असतो. वाचिक जो जप असेल त्याचे पुन्हा दोन वर्ग पडतात, ते म्हणजे उच्चैही आणि उपांशु. उच्चैही म्हणजे जोरात म्हटलेला, दुसऱ्याला ऐकू येईल असा, तोंड उघडून म्हटलेला, आणि दुसरा प्रकार म्हणजे उपांशु. अर्थात उपांश म्हणजे तोंडाची हालचाल असेल, ओठाची हालचाल असेल, पण ध्वनी निघणार नाही. ध्वनिविरहित असं तोंड हलवत जप म्हणणं, याला उपांशु असं म्हणतात. तर वाचिक असे दोन प्रकारचे असतात, एक ध्वनियुक्त आणि दुसरा ध्वनिवियुक्त. आणि मानसिक जपाचे पुन्हा दोन प्रकार असतात, एक म्हणजे मननपूर्वक आणि दुसरा ध्यानपूर्वक, असे दोन प्रकार असतात. आणि या उपनिषदामध्ये त्यांची श्रेणी सांगितली आहे. ती श्रेणी मांडताना असं म्हटलंय की 1000 उच्चई जप म्हणजे एक उपांशु, 1000 उपांशु म्हणजे एक मानसिक, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी एक असा इशारा आहे की उच्च असा जो जप आहे, जोरात म्हटला जाणारा जो जप आहे, तो दुसऱ्याला ऐकू जातो असा जो जप आहे, तो जप नीच माणसाने अधमानं ऐकला तर तो निष्फळ ठरतो. तो नीच आणि अधमाने कधीही ऐकू नये असं शास्त्र सांगतं. तर जापाल उपनिषदामध्ये जाबाल दर्शन उपनिषदामध्ये जो हा खंड आलाय तो असा: गुरुणाच उपादिष्टो अपि तंत्र संबंधवर्जितः वेदोक्त नैव मार्गेण मंत्रासो जपस्मृतः जपस्विविध प्रोक्तो वाचिको मानस तथा वाचिको उपांशुरुरेश्च द्विविध परिकीर्तता मानसो मन ध्यान भेदा द्वैविध्यमाश्रितः उच्चैर्जपश्च सर्वेषां यथोक्तं फलदो भवेत् नीचैः श्रोत्रेण चेन्मंत्रः श्रुतेश्च निष्फलं भवेत्, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि पुढे असं म्हटलंय की उच्चैर्जपात उपांशुंच सहस्त्रम गुणम उच्यते मनसश्च तस्या उपांशो सहस्त्रम च गुणम उच्यते. म्हणजे मागाशी सांगितलं सहस्त्रपटीने एक एक असतात. उच्चैच्या सहस्त्रपटीने उपांश असतो आणि उपांशूच्या सहस्त्रपटीने मानसिक असतो, असं जे म्हटलं ते या उपनिषदामध्ये सांगितलं गेलंय. त्यानंतर हारित स्मृतीमध्ये असं म्हटलंय की ओठांची ध्वनियुक्त हालचाल ही हा वाचिक प्रकारचा जप असतो. ओठांची, तोंडाची, मुखाची ध्वनियुक्त हालचाल म्हणजे स्वरेंद्रियाचा वापर त्या ठिकाणी झालेला असतो, तो वाचिक जप. ध्वनिविरहित असा उपांशु जप आणि पदाक्षर बुद्धीनं, केवळ पदाक्षर बुद्धीनं ते त्याच्यावर चिंतन करत चिंतनवत जो असतो तो मानसिक जप, असं हारित स्मृतीमध्ये सांगितलंय. ते वचन असं की त्रिविध जपयज्ञे स्यात् तस्य तत्त्वं निबोधतः वाचिकंश उपाशुंश मानस त्रिधाकृतिः त्रयाणामपि यज्ञानां श्रेष्ठ स्याद् उत्तरोत्तरम् यद् उच्चनीचो उच्चारितैः शब्दैः स्पष्टपदाक्षरैः मंत्र उच्चारवत् वाचा यज्ञस्तु वाचिका शनैः उच्चारयन् मंत्र किंचित् ओष्ठौ प्रचालयेत् किंचिन् श्रवणयोग्यः स्याद् उपांशु जपस्मृतः धिया पदाक्षर श्रेण्या अवर्ण पदाक्षरम शब्दार्थ चिंतनाभ्याम यदुक्तम मानसम स्मृतम. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांनी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर कूर्म पुराणामध्ये जपाविषयी असं म्हटलंय की मौन, शरीरस्थैर्य, दातांचं अप्रकाशन हे आवश्यक आहे. आलं का लक्षात? कूर्म पुराणामध्ये जपाविषयी असं म्हटलंय की त्यावेळेला मौन, शरीरस्थैर्य, हे चालता बोलता उठता बसता
असं न करता शरीर स्थैर्य असलं पाहिजे, आसनस्थ असायला पाहिजे, आसीन असायला पाहिजे. तसंच दातांचं अप्रकाशन, दात न दाखवणं, जप म्हणताना दात न दाखवणं हे आवश्यक असतं. अर्थात हा मानसिक जपाचा निर्देश आहे असं म्हणता येतं. कूर्मपुराणात असं म्हणलंय की जपकालेत न भाषेत नान्यानी प्रेक्षयेत बुधा. इकडे तिकडे बघू नये, आसनस्थ असावं, डोळे मिटून असावं. न कंपयेत शरीरहा, शरीराचं कंपन होऊ देऊ नये. ग्रीवम दंतानेव प्रकाशयेत, दाताचं प्रकाशन करू नये, दात दाखवू नयेत. त्यानंतर भागवत पुराणामध्ये जपाविषयी एक धागा मिळतो, तो असा की जे ज्ञान दृढ नाही, पक्क नाही, ते व्यर्थ असतं. तसंच ध्यान न देण्यानं श्रवण हटतं आणि संदेहानं मंत्राचा जो जप आहे तो चलायमान चित्तासह करण्यानं निष्फळ होतो, असं भागवत महात्म्यामध्ये सुरुवातीला सापडतं. विष्णू पुराणामध्ये जपाचं अवडंबर घेणाऱ्याविषयी थोडा तिरस्कार दाखवलाय. असं आहे की जपाचा अवडंबर घेणारे आपल्याला दिसतात, पण हा प्रकार भगवंताला अजिबात मान्य नाही. विष्णू पुराणात असं म्हटलंय की स्वकर्तव्य सोडून, स्वतःचं कर्तव्य सोडून जर कोणी जप करत असेल तर तो हरीचा द्वेष आहे. आलं का लक्षात? भगवंत म्हणतात की स्वतःचं कर्तव्य सोडून जो एखादा जपाच्या मागे लागेल, जपाचा अवडंबर माजवेल, तो हरिनाम करत नाही, हरिद्वेष करतो. तर ते वचन असं आहे, अपहाम निजम कर्म कृष्ण कृष्णे अतिवादिनः ते हरे द्वेषिणः पापः धर्मार्थ जन्म यद्धरे. त्यामुळे असा जपाचा अवडंबर घेणं हे भागवत धर्माला अजिबात मान्य नाहीये. असो, तर शास्त्रामध्ये जपाविषयी अजूनही काही जी माहिती प्राप्त होते ती या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे. जपांचे प्रकार आपण काही पाहिले. एक दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण शास्त्रामध्ये प्राप्त होतं. त्या ठिकाणी असं म्हटलं जातं की काही जप हे नित्य जप असतात, काही नैमित्तिक असतात, काही काम्य असतात, प्रायश्चित्त जप असतात, अचल जप असतात, चल जप असतात, वाचिक जप असतात, उपांशू असतात, भ्रमर जप असतात, मानसिक असतात, निषिद्ध असतात, अखंड असतात, अजपा जप असतो आणि प्रदक्षिणा जप असतो. तर जपाचे असे 14 प्रकार आपल्याला शास्त्रामध्ये सापडतात. नित्य जप म्हणजे याचं प्रयोजन असं, हा साधना म्हणून नित्य असा होतो. विशिष्ट काळी, विशिष्ट स्थळी, एक उपासना म्हणून, अनुष्ठान म्हणून, ठराविक वेळी आणि ठराविक स्थळी हा जप नित्य होत असतो. आणि त्याचं प्रयोजन म्हणजे ते एक साधना असते, मनाची शुद्धी, अंतःकरणाची शुद्धी, आणि त्याला मानसिक व्यायाम असंही म्हणता येईल, सत्संगही त्याला म्हणता येईल. अशा प्रकारे हा नित्य प्रकारचा जप असतो. ती उपासना असल्यामुळे ठराविक वेळी, ठराविक काळी, ठराविक स्थळी अशी होत असते. आणि दुसरा प्रकार म्हणजे नैमित्तिक, म्हणजे असं आहे की पर्व काळ, ग्रहण काळ, इष्टप्राप्ती, अनिष्ट निवृत्ती ह्याच्यासाठी केला जाणारा जो असतो त्याला नैमित्तिक जप म्हणतात. कारण तो एखाद्या विशिष्ट निमित्ताने केला जातो, तो नित्य होत नसतो, काही निमित्ताने केला जातो. तिसरा प्रकार म्हणजे काम्य जप, म्हणजे अभिष्ट सिद्धी, आपल्याला इष्टप्राप्ती व्हावी म्हणून काम्य असा जप केला जातो. त्यानंतर प्रायश्चित्त जप हा आपल्या हातून जरी काही अपराध वगैरे घडला असेल तर अपराधाचं क्षालन व्हावं, पापक्षालन व्हावं म्हणून तो केला जातो. त्यानंतर अचल जप असतो, म्हणजे हा साधनेसाठी नियमानं पण आसनस्थ असा केला जातो. शरीर हे स्थिर आणि अचल ठेवून हा केला जातो, म्हणून याला अचल जप असं म्हणतात. त्यानंतर चल असा एक जपाचा प्रकार आहे, म्हणजे मनाला भरकटू न देण्यासाठी हा केव्हाही आणि कोठेही करावा
मनाने भलतीकडे भरकटू नये, त्यावेळेला हा जप असा केला जावा. मग त्या ठिकाणी आपण कदाचित प्रवास करत असू, चालत असू, काही करत असू, काही करता करता तो जप एका करत असताना, कार्य चालू असताना जप हा चालू राहू शकतो, चालू ठेवता येतो. ह्याचा हेतू असाच की मन भरकटू नये. हा चल जप असं म्हणतात. त्यानंतर वाचिक जप हा आपण पाहिला, हा वैखरी वाणीद्वारा ध्वनियुक्त असा वैखरी जपाचा वैखरी वाणीचा व्यापार म्हणजे वाचिक जप असतो. त्यानंतर उपांशू म्हणजे शब्दरहित पण औष्टिक, त्या ठिकाणी ध्वनी नसतो, ध्वनी परिणाम नसतो, पण औष्टिक तोंडाची ओठांची हालचाल होत असते. त्यानंतर भ्रमर जप म्हणजे गुणगुणत असा जप म्हणला जातो. अस्पष्ट असतो म्हणजे काहीतरी आवाज येत असतो, पण जप काय चालू आहे हे काही त्या ठिकाणी समजू शकत नाही. जप हा गुणगुणलेला असतो त्या ठिकाणी, म्हणून त्याला भ्रमर जप असं म्हणतात. त्यानंतर मानसिक असा जप असतो, या ठिकाणी औष्टिक हालचाली होत नसतात, तोंडाची हालचाल होत नसते आणि निशब्द असा हा जप असतो. त्यानंतर निषिद्ध जप असा आहे की अनाधिकारी व्यक्तीनं अकाली केलेला जप, अस्थानी केलेला जप, म्हणजे करू नये अशा ठिकाणी, अशा माणसांनी, अशा परिस्थितीत केलेला जो जप असतो त्याला निषिद्ध जप असं म्हणतात. त्यानंतर अखंड जप असा एक प्रकार आहे. हा अखंड जप म्हणजे एकांतिक आमरण असा केला जाणारा जप असतो. आमरण जप करण्याचा हा प्रकार असतो, म्हणून त्याला अखंड जप असं म्हणतात. म्हणजे प्राणोत्क्रमण होईपर्यंत जप करत राहणं याला अखंड जप असं म्हटलं जातं. त्यानंतर अजपा म्हणजे श्वास प्रश्वासासह होणारा जो जप आहे त्याला अजपा जप म्हणतात. त्यानंतर प्रदक्षिणा जप म्हणून आहे की प्रदक्षिणा करताना आपण देवळात गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो, देवळाभोवती प्रदक्षिणा घालतो, त्यावेळेला होणारा किंवा केला जाणारा जो जप आहे त्याला प्रदक्षिणा जप म्हणतात. अशा प्रकारे हा जपाचा सामान्य विचार आपण या ठिकाणी आता करत आहोत. तर जपामध्ये पुन्हा अर्थानुसंधानाचा एक प्रकार असतो. आपण असं पाहिलं की भावनात्मक जप किंवा या सूत्राच्या संदर्भात सांगायचं तर या ठिकाणी तज्जपस्तदर्थ भावनम असं म्हटलंय. अर्थभावनेसहित जप म्हटल्यानंतर जपाचा अर्थावर अनुसंधान असा प्रकार असतो. तर त्यामुळे या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की अर्थानुसंधानाविषयी लक्षात घेण्यासारखा एक भाग या ठिकाणी आहे. मंत्राच्या अर्थाच्या विषयी एक प्रकार आहे की मंत्राचे अर्थ असतात, मंत्राला अर्थ असतात असं म्हटल्यानंतर ते मंत्राचे अर्थ कशा प्रकारचे असतात, तर मंत्राला अनेक प्रकारचे अर्थ असतात. ते म्हणजे भावार्थ, संप्रदायार्थ, निगर्भार्थ, कौलिकार्थ, रहस्यार्थ, महत्त्वार्थ असे 6 प्रकारचे अर्थ मंत्राला प्राप्त असतात असं मंत्रशास्त्र सांगून जातं. तर हे अर्थ कुठले? तर भावार्थ, संप्रदायार्थ, निगर्भार्थ, कौलिकार्थ, रहस्यार्थ आणि महत्त्वार्थ. यामध्ये अवयवभूत अक्षरांचा जो अर्थ असतो, शब्दामध्ये जे अवयवभूत अक्षर असतात त्याच्यापासून जो अर्थ प्राप्त होतो त्याला भावार्थ असं म्हणतात. नंतर पारंपरिक असा जो अर्थ असतो की आचार्योपदिष्ट, आचार्याने उपदेश केलेला, गुरुनी उपदेश केलेला असा जो अर्थ असतो त्याला संप्रदायार्थ असं म्हणतात. नंतर ईश्वर, गुरु, आत्मा यांच्या ऐक्यानुसंधाना निगर्भार्थ किंवा साक्षात्कारात्मक जो तो कौलिकार्थ आणि परावाणीनं म्हणजे अंतस्फूर्तीनं मिळणारा तो रहस्यार्थ आणि व्योमातीत निर्मळ अविप्लवित बुद्धीचा महत्त्वार्थ असे हे अर्थ असतात. तर हा मंत्राचा जो विचार आपण या ठिकाणी पाहिला तो अनाठायी आहे असं वाटण्याचं काहीही कारण नाहीये. कारण असं आहे की प्रणव हा मंत्र आणि त्याचा अर्थ त्याच्या गमनाचा हा एकूण प्रकार आहे. तर त्याचा भावार्थ म्हणजे अवयवार्थ,
तो आपण पाहायला आणि पाहणं आवश्यक होतं असं लक्षात येईल. कारण ओम म्हटल्यानंतर जी अवयवभूत अक्षर आहेत ओ उम या द्वारा प्रणवाचा अर्थ जो प्राप्त होत असतो त्याला महत्व असतं हे आपण या ठिकाणी पाहिलं. म्हणजे अवयवभूत अशा अक्षरांनी त्याचा जो अर्थ निघत असतो तोही आपल्याला या ठिकाणी पाहणं आवश्यक होतं. तसंच मग मंत्र म्हटल्यानंतर त्याचा अवती इति ओम अशा प्रकारे जो अर्थ निघाला तो एक भावार्थ आहे आणि त्यालाही किती महत्व आहे हे आपल्याला लक्षात आलं. कारण त्याच्यामुळेच आपल्याला प्रणवाला ज्ञानयोगाच्या दृष्टिकोनातून अर्थ ज्ञानयोगाच्या दृष्टिकोनातून एक अर्थ आहे, कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून एक दुसरा अर्थ आहे, ध्यानयोगाच्या दृष्टिकोनातून तिसरा अर्थ आहे, भक्तियोगाच्या दृष्टिकोनातून एक चौथा अर्थ आहे आणि तत्वज्ञान आणि गूढवाद या तत्वज्ञानाच्या ह्याच्यातून एक पाचवा अर्थ आहे असं आपल्याला लक्षात आलं. त्यामुळे प्रणवाचा भावार्थ हा आपण आतापर्यंत आणि त्यामुळे या ठिकाणी जे म्हटलं की मंत्राच्या अर्थाच्या बाबतीत ज्यावेळेला मंत्रशास्त्रामध्ये जिज्ञासा केली जाते आणि त्यावेळेला त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं. ते वर्गीकरण शास्त्रशुद्ध असल्यामुळे आपण ते पाहणे इष्ट आहे आणि त्यातला हा आपण भावार्थ हा लक्षात घेतलाच आणि घेणं आवश्यक होतं हे आपल्याला लक्षात येतं. कारण ओम म्हटल्यानंतर त्याची जी अवयवभूत अक्षर आहेत ओ उम या द्वारा प्रणवाचा अर्थ जो प्राप्त होत असतो त्याला महत्व असतं हे आपण या ठिकाणी पाहिलं. म्हणजे अवयवभूत अशा अक्षरांनी त्याचा जो अर्थ निघत असतो तोही आपल्याला या ठिकाणी पाहणं हे आवश्यक होतं. तसंच मग मंत्र म्हटल्यानंतर तसंच त्याचा अवती इति ओम अशा प्रकारे जो अर्थ निघाला तोही प्रकारचा भावार्थ आहे आणि त्यालाही किती महत्व आहे हे आपल्याला लक्षात आलं. कारण त्याच्यामुळेच आपल्याला प्रणवाला ज्ञानयोगाच्या दृष्टिकोनातून एक अर्थ आहे, कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून एक दुसरा अर्थ आहे, ध्यानयोगाच्या दृष्टिकोनातून तिसरा अर्थ आहे, भक्तियोगाच्या दृष्टिकोनातून एक चौथा अर्थ आहे आणि तत्वज्ञान आणि गूढवाद या तत्वज्ञानाच्या ह्याच्यातून एक पाचवा अर्थ आहे असं आपल्याला लक्षात आलं. त्यामुळे प्रणवाचा भावार्थ हा आपण आतापर्यंत बघितला आणि त्यामुळे या ठिकाणी जे म्हटलं की मंत्राच्या अर्थाच्या बाबतीत ज्यावेळेला मंत्रशास्त्रामध्ये जिज्ञासा केली जाते आणि त्यावेळेला त्यांनी त्याचं वर्गीकरण केलं. ते वर्गीकरण शास्त्रशुद्ध असल्यामुळे आपण ते पाहणं इष्ट आहे आणि त्यातला हा आपण भावार्थ हा लक्षात घेतलाच आणि घेणं आवश्यक होतं हे आपल्याला लक्षात येतं. दुसरा संप्रदाय अर्थ हाही समजून घेणं महत्वाचं आहे. कारण या ठिकाणी ध्यानयोगाच्या संदर्भातून योगशास्त्राला अभिमत आणि अभिप्रेत जो अर्थ आहे तो एक प्रकारचा संप्रदायार्थ ठरतो. त्यामुळे त्यालाही महत्व आहे. नंतर निगर्भार्थ जो आहे तो उपासनेच्या प्रांतामध्ये प्राप्त होत असतो, जिज्ञासेच्या प्रांतात तो प्राप्त होत नाही. कारण निगर्भार्थ म्हणजे ईश्वर गुरु आत्मा यांचं ऐक्यानुसंधान त्याच्यातून निघणारा जो अर्थ आहे. अर्थात उपासना होत असताना प्रणवावर ध्यान होत असताना प्रणवाचं ध्यान चालू असताना जो प्रणवाचा अर्थ प्राप्त होत असतो तो शास्त्र सांगू शकत नसतं. ज्याचा त्याचा तो अनुभव त्यांनी घ्यायचा असतो आणि त्यामुळे उपासनेच्या प्रांतामध्ये उपासना चालू असताना जो प्रणवाचा अर्थ हाती लागत असतो तो निगर्भार्थ असतो. त्यामुळे उपासनेच्या दृष्टीनं त्याचा निगर्भार्थ जो आहे तो आपल्याला लागतो आणि आपल्याला तो हस्तगत होत असतो. अर्थात उपासना जर यशस्वी होत असेल तर आणि झाली असेल तर त्यामुळे निगर्भार्थ सुद्धा या ठिकाणी प्रणवाचा जो आहे तो महत्वाचा ठरतो. त्यानंतर कौलिकार्थ म्हणजे साक्षात्कारात्मक असा जो अर्थ असतो, अंतस्फूर्तीने प्राप्त होणारा. प्रणवावरचं जर ध्यान हे याची फलश्रुती झाली, ते जर ध्यान यशस्वी झालं तर प्रणवाचा जो अर्थ प्राप्त होत असतो तो परावाणीतून प्राप्त होत असतो आणि तो कौलिकार्थ असतो.
पुन्हा त्याचीही जिज्ञासाही काही करता येत नाही, हाही पुन्हा ज्याचा त्याचा अनुभव असतो. त्यामुळे कौलिकार्थ हा सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्यावा लागतो. त्यानंतर रहस्यार्थ हा परावाणीनं अंतस्फूर्तीनं प्राप्त होणारा अर्थ असतो. त्यामुळे प्रणवाच्या अर्थाची जिज्ञासा मीमांसा करता करता आणि प्रणवाची उपासना करता करता या दोन्हीच्या माध्यमातून हा परावाणीमध्ये अंतस्फूर्तीनं प्राप्त होत असतो. अलग लक्षात. म्हणजे प्रणवाची जिज्ञासा म्हणजे स्वाध्याय हा करता 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 आणि त्याचबरोबर साधनाही चालू असताना साधना आणि स्वाध्याय यांच्या दोन्हीच्या सहकार्यानं सहयोगानं जो अर्थ प्राप्त होतो, जो एक प्रकारे अंतस्फूर्तीनं प्राप्त होतो, परावाणीतून प्राप्त होतो, तो रहस्यार्थ असतो. आणि त्यानंतर व्योमातीत निर्मळ अशा अविप्लवित बुद्धीमध्ये पूर्णपणे चित्ताची परिशुद्धी झाली, बुद्धीची परिशुद्धी झाली, तर त्यानंतर जो प्रणवाचा अर्थ हा हाती लागणार असतो तो महत्त्वार्थ असतो. अशा प्रकारे हे जे अर्थ या ठिकाणी सांगितले ते केवळ एक शास्त्रीय कवायत म्हणून नाही, तर एकूण प्रणवाची जिज्ञासा आणि उपासना करता करता हे कसे प्राप्त होतात हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं की आपण प्रणवाचे अनेक अर्थ पाहिले आतापर्यंत, ज्ञानयोगाच्या दृष्टिकोनातून, कर्मयोगाच्या दृष्टिकोनातून, भक्तियोगाच्या दृष्टिकोनातून, ध्यानयोगाच्या दृष्टिकोनातून आणि अतीत भौतिकीच्या दृष्टिकोनातून, गूढवादाच्या दृष्टिकोनातून असे विविध अर्थ प्राप्त झाले. आणि त्या ठिकाणी आपण असं पाहिलं की आपल्याला योगशास्त्राच्या अनुषंगानं अनुरोधानं जो अर्थ प्राप्त होतो, ध्यानयोगाच्या अनुरोधानं जो प्रणवाचा अर्थ प्राप्त होत असतो तो एक असतो. तो कसा आपण असं पाहिलं की हा ईश्वर हा केवली आहे, निरवद्य निरंजन निरवद्य असा निष्कलंक केवली शांत असा तो पुरुष विशेष असा तो ईश्वर असतो. अशा प्रकारे आपण ईश्वराचं लक्षण पाहिलं. आणि प्रणववाच्य हा ईश्वर हा तसा आहे हे ध्यानयोगाच्या साधनेतून, ध्यानयोगाच्या प्रक्रियेतून ईश्वराची तशी लक्षणं ही ग्राह्य असतात असं आपण पाहिलं. म्हणजे योग बदलला की ईश्वराची लक्षणं बदलत जातात. भक्तियोगाच्या दृष्टीने ईश्वराचं लक्षण वेगळं असतं असं आपण पाहिलं, ज्ञानयोगाच्या दृष्टीने वेगळं असतं असं आपण पाहिलं. म्हणजे हे जे प्रत्येक योग आहेत, आध्यात्मिक साधना आहेत, ज्ञानयोग, ध्यानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि अतीत विज्ञान, अतीत भौतिकी, मॅटाफिजिक्स, तर या प्रत्येकामध्ये भगवंताचं लक्षण हे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलं जातं, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून भगवंताकडे पाहिलं जातं. आणि त्यामुळे लक्षणं ही जी वाटतात ती वेगवेगळी असं आपण पाहिलं. तर या ठिकाणी ध्यानयोगामध्ये विशिष्ट प्रकारे प्रणव जरी वठत असला की हा ईश्वर केवली आहे, निरवंज आहे, निरवद्य आहे, निष्कलंक आहे, केवली आहे, मुक्त आहे, प्रसन्न आहे, शांत आहे, हा जो ईश्वराचा अर्थ आहे. आणि प्रणवाचा हा अशा प्रकारचा जो वाच्य ईश्वर आहे, त्या ईश्वराच्या बाबतीत म्हणजे त्या प्रणवाच्या बाबतीत सुद्धा हे पुन्हा उपार्थ निघू शकतात. आपण मुख्यतः हे असं पाहिलं की प्रणवाचे 5 किंवा 6 अर्थ निघतात. वेदांतानुसार ओंकार, कर्मयोगानुसार ओंकार, ध्यानयोगानुसार ओंकार, भक्तियोगानुसार ओंकार आणि अतीत भौतिकीनुसार ओंकार आणि गूढवादानुसार ओंकार, असे जे 5-6 अर्थ निघतात असं आपण पाहिलं. त्यात हा प्रणव या ठिकाणी प्रणवाची उपासना मंत्र म्हणून होत असल्यामुळं या प्रत्येक योगामध्ये प्रणवाला हे 6 प्रकारचे अर्थ प्राप्त होऊ शकतात. त्यामुळे हा जो ध्यानयोगाच्या दृष्टिकोनातून प्रणवाचा अर्थ आहे की हा पुरुष विशेष ईश्वर हा क्लेशकर विपाक आशयैर अपरामृष्ट असा आहे. आणि तो यत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम असा आहे. आणि जो पूर्वेशम अपि गुरुः कालेन नवच्छेदात आहे. आणि व्यासांच्या भाषेत सांगायचं म्हणजे तो शांत, निरवद्य, निरंजनम, निष्कलंक, प्रसन्न, केवली असा पुरुष विशेष आहे. हे जे प्रणववाच्य ईश्वराचं स्वरूप आहे त्या
प्रणवाला हा जो अर्थ आहे त्याचे पुन्हा हे 6 भाग आहेत. भावार्थ, संप्रदायार्थ, निगर्भार्थ, कौलिकार्थ, रहस्यार्थ, महतत्वार्थ. हा भाग आपण या ठिकाणी असा समजून घेतला पाहिजे. म्हणजे प्रणवाचे जरी 5-6 अर्थ निघत असतील, जितक्या अध्यात्माच्या शाखा असतील, म्हणजे ध्यानयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग असं आपण म्हणतो की 4 योग मार्ग आहेत. त्यामुळे 4 प्रणवाला अर्थ प्राप्त होतात. त्या साधन प्रणालीनुसार 4 अर्थ प्राप्त होतात. तर त्या 4 अर्थांना पुन्हा प्रत्येकी हे 6 अर्थ प्राप्त होतात असं या ठिकाणी सांगायचं आहे. कृष्णार्पणमस्तु.